हाय गाईज, वेलकम बॅक आपल्या चॅनलमध्ये. निलेश प्रवासी गावाला आलोय. मे महिन्याची एंडिंग आहे. वातावरण बघू शकता कशा प्रकारे आहे. शांत एकदम. पाऊस येईल असं वाटतंय 1-2 दिवसामध्ये. हे कळमाचे आंबे भेटलेत पडलेले, तर बघूया. 2-3 दिवस झाले गावाला येऊन, तर खूप कामं असतात यार गावाला आल्याच्या नंतर. बघा नेचर बघू शकता कशा प्रकारे आहे. हे जी शेती आहे, शेत भात म्हणजे तांदूळ असतात त्याची शेती होते इकडे आमच्याकडे कोकणामध्ये. हे वातावरण आता पावसाच्या अगोदरचं असं आहे. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर हे पूर्णतः भरलेलं असतं पाण्याने आणि हिरवंगार असतं. पाण्याचे झरे इकडून येत असतात वरून. हा डोंगर भाग आहे बघू शकता. ह्या डोंगराच्या बरोबर मध्यभागी आमची घरात इथे जांभूलवाडी कोंडसुर्डे. इकडे पण ही कळमाची झाडं आहेत लावलेली, सुंदर असं. लहानपणी आम्ही इथे खेळायचो या मैदानामध्ये. आता आम्ही इथे खेळतो. हे बघा पुढे या माळीमध्ये खेळतो. आता आम्ही इथे खेळतोय बघा. सिस्टम वगैरे असे टाकून ठेवलेत. पूर्वी आम्हाला 90s म्हणजे 90च्या काळातली लोक पोरं जे होते त्यांना स्टंप भेटायचे नाही. ते स्टंप टाकले तिकडे. इकडून समोर 6. आणि यावेळेस म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगला या मैदानामध्ये जागा नसायची खेळायला. आता एकही मुलगा दिसत नाही इकडे खेळायला. पूर्ण गावाच्या गाव नावाला आहेत फक्त राहिलेली. बघू शकता शांतता आहे. नाहीतर इकडे मे महिन्याच्या टायमिंगला आम्हाला 7, 6:30, 7 वाजेपर्यंत आम्ही खेळत असायचो या मैदानामध्ये. आता फक्त ते आठवणी राहिल्यात. 2 कळमाचे आंबे भेटलेत. झाले आता सगळी साफसफाई सुरू झाली ना. आता काही दिवसातच पाऊस येईल. हे नारळ साफ करतायत. अशीच कामं असतात आता पाऊस यायच्या टायमाला. बाजूची नारळ खूप लागली, ही नारळ लागत नाही त्याच्यामुळे जरा साफ करतायत म्हणजे लागेल भरपूर प्रमाणात. गावची अशी प्रत्येक घराला सपरी काढलेली दिसतील पावसातून, जेणेकरून पाऊस घरात पाणी येऊ नये. प्रत्येकाच्या आडोशाला लाकडं भरलेली दिसतील. खोपटी म्हणतो आम्ही त्याला. ही पूर्ण पावसाला जाईपर्यंत पुरतात लाकडं. हे काहीशी गुरं राहिलेत. जनावर केला होतास तू? हा नंतर घे. असं हा बघ कोंबडा केवढा आहे बघ. पोरं कमी झाले एवढीच. गावामधल्या वाटा सुनसान झाल्यात. आमच्या गावामध्ये दुःखद निधन झालं एकाचं. 38 ते 40 वर्षाचा होता. सगळ्यांना सांभाळून घेणारा. एकाएकी बेचाऱ्याचं निधन झालं. सर्व गाव शोकाकुळ आहे त्यांच्या नादात. एकनाथाचं घर आहे वालू आले आता.
कसलं झाड आहे? हा, आंबे बघ किती लागलेत. कोकणचा मेवा फणस. यावर्षी भरमसाठ फणस आंबे लागलेत आमच्याकडे. तुमच्याकडे फणस आंबे असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असं वातावरण आहे, मस्त असं वातावरण. प्रत्येकाच्या घराला आजूबाजूला कुठेतरी परसावन असतं. फणसच फणसच या टायमाला. आता कळमं लावले, जागा वसाड पडले, शेती कोण करत नाही. तर प्रत्येकाच्या वसाड शेतीमध्ये कळमं काजू दिसतील कोकणामध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने माझा एक सबस्क्रायबर वाढेल आणि मला थोडासा होप भेटेल व्हिडिओ बनवण्याचा. तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ बनवून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर.